12वा घ्यायचा आहे. निरूपण. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ज्ञान होय मुळा ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. सर्व द्वारानि संयम्य मनोहृदयी निरुद्धस्य मूर्धन्व्याध्यायात्मन प्राण मास्थितो योग धारणाम परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंदले हृदयची असेल उगले जैसे करचरणी मोडले परीवरून संडी तरी सहजे मन कोंडले हृदयची असेल उगले जैसे करचरणी मोडले परीवरून संडी जैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणाचा प्रणवचू करावा मगानुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्ववरी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणाचा प्रणवचू करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्ववरी आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रय मावळे अर्धबिंबी तव वरी तो समिरू निराळी किजे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे बघा, हा अक्षर ब्रह्मयोग आहे ज्याच्यामध्ये योग सुद्धा आहे. सव्वाध्याय आहे, त्याचा विशेष प्रभाव आहे. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती
पण हे कधी घडतं? काय घडायचंय? तरी मना या बाहेरिली कडे, यावयाची साविया सवे मोडे. मन बाहेर नाही आलं पाहिजे. कशाच्या? हे हृदयाची डोही बुडे तैसे किजे. मन हृदयाच्या डोहात बुडेल असं केलं पाहिजे. कारण हे विचित्र आहे महाराज. किती बी समजवलं तरी बाहेर बघतेच. मनाचा स्वभाव आहे. त्याला म्हणायचं, एक जणांना सांगितलं बसल्यानंतर, माकडाची आठवण करायची नाही. आता ज्याची आठवण करायची नाही म्हणतो त्याचीच कर, विशेषतः म्हणायची. पण हे मन कधी हृदयात बुडलं जातं? परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे. आपण एखाद्या गोष्टीची संयमानं अखंड सेवा करतोय, त्यावेळेस सर्व द्वारी कवाडे कळासती. सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरीला बसायचंय, आता सवय लागली. आता आपलं मन कुठं जातंय का? 5 वाजल्यापासून सगळी कामं 6 वाजता बसण्यासाठी केली जातात. सर्व द्वारी कवाडे कळास. तशा प्रकारे संयम महत्वाचा आहे. स्थिरत्वानं आपण अखंड एखादं कार्य करतो, त्यावेळेस मन स्थिर होतं. तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असे उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न संडी. त्या ठिकाणी सांगतायत, त्याचप्रमाणे अर्जुना मनाची स्थिरता झाल्यावर मन हृदयातच जाऊन बसतं. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी घर सुटीत नाही. त्याला फिरावं वाटत नाही असं नाही, फिरण्याची गती बंद झालेली असते. जैसे करचरणी मोडले, परिवरून संडी. ते घर सोडून जात नाही. तैसे चित्त राहिलिया पांडवा. तसं चित्त शांत राहिल्यानंतर अर्जुना प्राणाचा प्रणवूच करावा. प्राणाचा काय करायचाय? प्रणवूच करायचाय. प्रणव म्हणजे ओंकार. त्या प्राणानं ओंकाराचं ध्यान करायचं. आणि ओंकाराचं ध्यान करून काय करायचंय? मग अनुवृत्ती पंथे आणावा. त्या मनाला अनुवृत्तीच्या रस्त्याला आणायचं. अनुवृत्ती म्हणजे काय? गोविंद याचा अर्थ असा होतो बरं का, विंदान भगवंतावर वृत्तीच. अर्जुनाला एकदा विचारलं होतं, पक्षाचा डावा डोळा उडवत असताना तुला काय दिसतंय? त्यांनी सांगितलं, पक्षाचा डोळा आणि बाणाचं टोक, काय दिसत. असं मनाला ब्रह्म आणि चित्त या दोनच गोष्टी दिसाव्यात. अनुवृत्ती पंथे आणावा मूर्तींवरी. त्या ठिकाणी सांगतायत ब्रह्मरंध्रापर्यंत आणायचंय. ब्रह्मरंध्र म्हणजे काय? हे जे नाकाचं टोक आहे ना, आपण सुरुवातीलाच मूर्धा बघितली बघा 6व्या अध्यायात. हे अनुवृत्तीपणानं या ठिकाणावरून इथपर्यंत मन स्थिर होतं. जशा अशा पापण्या होतात की नाही. आणि आता ब्रह्म लक्षात यायला लागतं. मन चंचलता मनाची थांबायला लागते. अशा प्रकारे अनुवृत्ती पंथानं मनाला स्थिर करायचं. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे. त्या ठिकाणी त्याला धारणेच्या बळानं धरायचंय. आकाशात मिळेल किंवा न मिळेल, पण धरायचंय. जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. कुठपर्यंत धरायचंय? ओंकार प्रणवाच्या रस्त्यानं. मन स्थिर करत असताना नेमकं काय चालू आहे, असा एक प्रश्न येतो बरं का ज्ञानेश्वरीत कधी कधी. ज्ञानेश्वरी अशी आहे, मागचा संदर्भच विसरत. अक्षर ब्रह्म चालू आहे किंतत ब्रह्म. त्यामध्ये ब्रह्म म्हणजे अक्षर म्हणजे काय हो? प्रथम अक्षर म्हणजे प्रणव आहे, त्याला ओंकार म्हणतो आपण. अ
उ म या 3 मात्रा आणि वरचा जो अर्धा चंद्र आहे ती अर्धी मात्रा. आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. त्या 3 मात्रा अर्धबिंबामध्ये जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत धरायचंय. कारण अर्धमात्रा जी वरची आहे ना, वरचा जो चंद्र आहे ना ओंकारामधला, तो म्हणजे अहम ब्रह्माचं मुद्दल आहे. मुद्दल म्हणजे काय, त्याला कारभारी म्हणू आपण थोडक्यात, द्वारपाल आहे. ब्रह्मातला आणि प्रकृतीतला रखवालादार, दोन्हीला द्वारपाल आहे. कुणालाही ब्रह्माच्या मध्ये येऊ देत नाही. नाथ महाराजांनी बालकांडामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 16वा काहीतरी अध्याय आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय की अर्धमात्रा म्हणजे जनकाच्या घरातली द्वारपाल आहेत, ज्यांनी शुकाचार्यांना घरात जाऊ दिलं नाही. शुकाचार्यांना अर्धमात्रा, कारण ज्याच्यामध्ये 3 मात्रा मावळत नाहीये. जव मात्रात्रय मावळी अर्धबिंबी, जोपर्यंत त्या 3 मात्रा अर्धबिंबात जाणार नाहीत, मावळणार नाहीत, तोपर्यंत सोहम पदाकडे जाता येत नाही, म्हणजेच ब्रह्मपदाकडे जाता येत. त्या धारणेच्या बळानं चित्ताला एकाग्र करून आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये न्यावं लागेल. अर्धमात्रेमध्ये त्याला, अर्धबिंबामध्ये त्याला मावळवावं लागेल. तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू, तोपर्यंत जो वारा आहे ना, कोणता वारा आपण घेतलेला, आकाशामध्ये, निराळ म्हणजे आकाश, ज्याला आपण चिदाकाश, आपलं मस्तक, त्या मस्तकामध्ये त्याला स्थिर करायचंय. कारण लग्न कुणाचं लावायचंय, मग लग्नी जेवी ओंकारो बिंबीच विलसे. जसा ओंकार लग्नामध्ये त्या ठिकाणी बिंबवलेला दिसतो, तोपर्यंत वायू मस्तकात स्थिर करावा. नंतर ओंकाराचा त्याग, संयोग झाल्यानंतर मूळ स्वरूप जे ब्रह्म आहे त्यात रममान होतो. जीव किंवा मन हे भगवंताशी तादात्म्य साधन म्हणजे लग्न आहे. प्रणवाच्या आधारानं, ओंकार मंत्राच्या आधारानं त्या ठिकाणी मनाला ईश्वराशी तादात्म्य म्हणजेच लग्न, आणि त्या ठिकाणी ओंकार जसा साक्ष असतो तशा प्रकारे त्या ठिकाणी निराळात स्थिर करायचंय, रममान करायचंय, मनाला भगवंत पदामध्ये रममान करायचंय. हे खूप विशेष खोल आहे. भगवंताच्या कृपेने आपण फक्त प्रयत्न करतोय, पोहोचलोय असं म्हणणं केवळ अज्ञानाचा भाग असेल. त्यानंतरचा श्लोक. ओमित्येकाक्षर ब्रह्म व्याहरण मामुस्मरण, यः प्रयाति त्यजन देह सयाति परमागतिम. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथीचे प्राणुपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथीची प्राणुपुरे, मग प्रणवंती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवेक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मरत सांता. म्हणून प्रणवेक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावन या परोते अनेक पावने. या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते,
जया पावनया पावनया करोते करोते अनेक पावने नाही. येथा अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हनैसे जाय नाहे स्मरण मग होय कासया वर्यंती. तेथ अर्जुना जरी पाये तुझ्या जीवी हनायचे जाये नाही स्मरण मग होये काय इंद्रियान घडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया अंतु बाहेरे उघडलिया मृत्यू चिन्हे. इंद्रिया अनुभव पडलिया जीविता सुख बुडालिया आतु बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. ते वेळी बैसावेची कवने मग कवन निरोधी करणे ते तकायाचे न्यांत करणे प्रणव स्मरावा. ते वेळी बैसावेची कवणी मग कवन निरोधी करणे तेथ कायाचे करणे प्रणव स्मरावा. तरी आगायशिया ध्वनी झने थारा देशी हो मने पै नित्य शेविला मी निदानी शेवको होय. तरी ऐक्या हो धनी थारा मनी पै नित्य बघा, तैसे ओंकार हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणो पुरे. ओंकाराचं स्मरण बंद पडतं आणि प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप आहे तेच बाकी राहते. मृत्यूच्या वेळी योगी व्यक्ती उत्तर दिशेला बसून पद्मासनामध्ये स्वतःचा देह ठेवतो. त्यावेळेस तो मन अशा अशा पद्धतीत स्थिर करतो. अशा अशा पद्धतीत स्थिर मन करून प्रणवाच्या आधारानं म्हणजेच ओंकार शब्दाच्या आधारानं 3 मात्रा अर्धमात्रा ओंकारामध्ये तो त्या ठिकाणी विलय करतो आणि ब्रह्माचं प्रगटीकरण होतं. ब्रह्मासोबत त्याच्या जीवाचं लग्न लागतं म्हणजेच त्याचा जीव संपुष्टात येतो, जीव जातो. तैसे ओम हे स्मरो सरे. आता ओंकाराचं स्मरण संपलंय आणि तेथेची प्राणो पुरे आणि तिथं प्राण पुरला संपला. मग प्रणव अंती उरे पूर्ण घनजे. मग प्रणवाच्या अंती जे उरतं ना ते पूर्ण घन आहे. म्हणजे काय, आपण सचितानंद घन म्हणतो भगवंता. घन म्हणजे स्थायी हो, स्टेट्स ऑफ मॅटर म्हणतो ना आपण. जे काय आहे सॉलिड लिक्विड तसा जो सॉलिड आहे घनरूपी आनंद, त्याला घट्ट आनंद आहे ज्यामध्ये स्पेस नाही आनंदाला. अशा पूर्ण घनरूपी भगवान त्या जीवाला प्रकट होतो ज्यावेळेस तो ओंकाराची सीमा उल्लंघन करतो, अक्षराच्या तादात्म्यान. म्हणजे लोक जे म्हणतात ना मृत्यूनंतर ईश्वर मिळतो, ते अशा पद्धतीची प्रक्रिया आहे जिथं ओम विरघळला पाहिजे. ओम म्हणजे काय तर पूर्ण सृष्टीतलं सुरुवातीचा शब्द, भगवंताच्या प्रकृतीतून आलेला शब्द म्हणजे ओम आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाची सुरुवात म्हणजे ओम. ती सुरुवातीच्या पलीकड जाणं म्हणजेच भगवंतात जाणं. आणि ते अशा अशा पद्धतीत ज्ञानी आत्मा जात असतो आणि पूर्ण घनरूपी भगवंताला प्राप्त होत असतो. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म. म्हणून प्रणवाला एक अक्षराचं ब्रह्म म्हटलं जातं. म्हणून ओम हा शब्द म्हणजे ब्रह्म आहे. हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम, हे माझं स्वरूप आहे स्मृत संता. म्हणून त्याचं स्मरण करत जावं. या परी त्यजी देहाते
तो त्रिशुद्धी पावे माते. या पद्धतीनं जो देहाला त्यागतो तो मला प्राप्त. जया पावनया परवते अनेक पावने नाही. आता त्याला आणखी कुठं प्राप्त करण्याचं उरलं नाही, त्याला सगळंच प्राप्त झालं. तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये. नाही स्मरण मग होय कायसयावरी अंती. अर्जुना, तुझ्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार असेल. कशा प्रकारचा विचार असेल? काय हो, मरणसमयी माझे स्मरण कसे पाहावे? हे स्मरण झाल्यानंतर सगळं आहे ना, मग होईल कसं? हा सगळ्यात मोठा तर पॉइंट आहे. आणि अर्जुनानं सगळ्या जगाच्या महत्वाची गरजेचे पॉइंट विचारून घेतले. तर आपल्या मनात हाच प्रश्न आला असेल, हे स्मरण केल्यानंतर देव भेटतो ना, असा भेटतो, पण स्मरण आपल्या हातातलं नाही येते. ते कसं घडेल? इंद्रिया अनघडो पडलिया जीविताचे सुख बुडालिया आतू बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. बघा, जीविताचं सुख नाहीसं होऊन इंद्रिय संकटात पडो, अंतर्यामी व बाहेर मृत्यूची चिन्ह ज्यावेळेस उघड दिसू लागतात, त्यावेळेस उठून बसणं शक्य आहे का? कारण सुरुवात सांगितली, उत्तर दिशेला बसायचंय, पद्मासनात बसायचंय, ओंकाराचं स्मरण करायचंय. अनेक जणांची शरीरात अनेक इंद्रिय निकामी झालेली असतात मृत्यूच्या वेळेस. मग इंद्रिय जर निकामी झाले असले तर देवा कसं बसायचं? नाही स्मरण मग होय कसया परी. कधी कधी वाचाच बंद पडलेली असते, बोलणं बंद पडलेलं असतं, कधी कधी उठणं बंद पडलेलं असतं, कधी कधी बुद्धिभ्रमात गेलेली असते. इंद्रिया अनघडो पडलिया जीविताचे सुख बुडालिया. मग कसं हे देवा? ते वेळी बैसावीची कवने, मग कवन निरोधी करणे. तेव्हा बसता येत असते, त्यावेळेस प्राणाचा निरोध करता येत असते. खरंय हो, मरताना हे करता येतं का? ते तर कायाची अंतकरणी प्रणव स्मरावा. अर्जुनाच्या मनात बिनधास्त शंका उपस्थित होत आहेत आणि माऊली बिनधास्त व्यक्त करतायत. म्हणजे माऊलींचं आपल्यावर प्रेम. तरीगा ऐसिया हो ध्वनी धने थारा देशी हो मणी. पै नित्य सेविला मी निदानू निदानी सेवको होय. तर बाबा, असल्या संशयात तू आपल्या अंतकरणात कदाचित थारा होऊ देशील. असे पहा, माझी जो नित्य सेवा करतो ना, त्याचा मी सेवक बनून राहतो शेवटी. म्हणजे माझी सतत सेवा करणाराचा. बघा, जीवनभर आपली सेवा जरी एकनिष्ठ करणारा सेवक असेल तरी मालक सुद्धा त्याची अंतसमयी सेवा करतो. आपला चपराशी हो, चक्कर येऊन पडला, आपण उचलतो की नाही? त्याची सेवा करतोच की नाही? तशा प्रकारे भगवान म्हणतायत, अंतकाळी त्याला काही करता येत नसेल तर त्याचं सगळं मी करतो, अशा प्रकारे बोलताय. अन्यन्यचेतसाः सतन्त यो मा स्मरति नित्यशः तस्याः सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाल्पुवन्ति महात्मानं संसिद्धि परमागताः जे विषयासी तिलांजनी देवोनी प्रवर्तीवरी निगड वाहुनी माते हृदय सुने भोगिताते. जे विषयांसी तिलांजली देवनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदय सुने भोगिताती. परी भोगितया अरानुका भेटणे नाही शुदाधिका
तेत चक्षुराधिका कवन पाडू भेटणे नाही पाडू ऐसे निरंतर एक वटले अंतकरण मनसी गटले तीच होऊन अटले उपासिती ऐसे निरंतर एकवटले हे अंतकरणी मजसी विघटले मीची होणी आटले उपासिती या देहावसान जय पावे ते तिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी दया देवावसन जय पावे दैतिही माते स्मरावे मग ना जरी पावावे तरी उपास्थिते कायसी रंकुई काढले पणे काकुळती अंती धावा गा धावा म्हणे तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज पै रंगू एक आडवे पणे काकुळती धावा धावणे तरी तयाची भावने काय घडे मज आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खानावा आणि तरी कायसा म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खानावा तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारोही जीवा सहावेची ना तीही वेळी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारोही जीवा सहावेची ऋणवय पण देखोनी अंगी मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी ते ऋणवे पण देखोनी मी लागी भक्ताची परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जने लागेल या कुमारा म्हणून आत्मबोधांचा पांगिरा स्वे यातयाते देह वैकल्याचा वारा जने लागेल या कुमारा म्हणून आत्मबोधाचा परी आपुलिया स्मरणाची वाईली हिवायशी करी सावली ऐसेने नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते परी आपल्या स्मरणाची वाईली म्हणून देहांतीची संकडे माझी या कहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि म्हणून देहांतीची संकडे माझी या काही न पडे मी आपुलियाने स्वरचिल देहाची गौसनी फेडोनी आहाच अहंकाराचे रद झाडोनी शुद्ध वासना निवडोनी आपण पा मिळवी वरचील देहाची गौसनी फेडोनी आहाच अहंकाराची शुद्ध वासना आपण पा मिळवी आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही म्हणून या भेरू करिता काही वियोगायसा न वाटे आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही म्हणून तरी देहांतीची मिया यावे मग आपण याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले
ना तरी ना देहांती तरी देहांती यावे आपण ते आपण ते असे न्यावे हेही नाही स्वभावे आधीच अधिची विहिरी शरीराची आशलेली असते पण हेची सावली वाचोनी चंद्रिका ते ठेली चंद्रची आहे. एरी शरीराची आसलेली असते पण हेची सावली वाचुनी चंद्रिकाची तेली चंद्रीचा आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभवी सतत म्हणून देहांती निश्चित मीच होती. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती. मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सवडी सगडी जे मृत्यू काकासी कुरुंडी सांडिली आहे. मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाची सगडी जे मृत्यू काकासी कुरुंडी सांडली आहे. ते दैन्याचे दुबते जे महाभयाचे वाढविते ते सकळ दुःखाचे पुरते भांडवल. जे दैन्याचे दुबते जे महाभयाचे वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. जे दुर्मतीचे मूळ जे कुकुर्माचे फळ जे योमाचे केवळ स्वरूपची. जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपाची. जे संसाराचे बैसने जे विकाराची उद्याने जे सकळ रोगाचे भाने वाढिले आहे. जे संसाराचे बैसणे जे विकारांचे उद्याने जे सकळ रोगाचे भाने वाढिले आहे. ते काळाचा खिचउसिटा जे असे चांगवठा जन्म मरणाचा ओलीवटा शोभावे जे. जे जे अशीचा अंगवटा जन्म मरणाचा ओलीवटा स्वभावे जे. ते भुलीचे भरीव जे विकल्पाचे उतीव किंबहुना पेव विंचुवाचे. जे 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 विकल्पाचे उतीव किंबहुना पेव विंचुवाचे. ते व्याघ्राचे क्षेत्र जे पन्यागणेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. जे व्याघ्राचे क्षेत्र जे पन्यागणेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. ते लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा समचोराचा. जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगबळा समचोराचा. ते कोडियांचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव जे गौरीचे स्वभाव गायन जे. जे कोडियांचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव जे गौरीचे स्वभाव गायन जे. ते वैरियाचा पाहुणेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थाचा. जे वैर्याचा पाहुणेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थाचा. ते स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळे सासिनले वन जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे. जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळे सासिनले जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर
जे होणे ठेले अपार स्वरूप माझे ऐसे शरीर ते ते पोटीची पूर्ती नर जे होणे ठेले अपार स्वरूप माझे. तर यानंतर आपण पसायदान घेऊया. निरूपण उद्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ स्तोषावे कोशो निमज द्यावे पसाय दान हे देवयांची व्यंकटी साठो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म प्रिय पाहो तो देवांशील तो तेला हो प्राणी जात यत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनारत भूमंडळी भेटते कल्पतरुचे अरव प्रतिजे अर्णवा पियुषांचे भारतदे तापहीन सदा सज्जन सोय रे होतो सर्व सुखी कधी जो आदि पुरखे अखंडित विशेष लोकीय दृष्ट एतमने श्रीश्वेश्वराव येणे वरिज्ञान देव सुखिया झाला येणे वरिज्ञान देव सुखिया झाला येणे वरिज्ञान देव सुखिया झाला हरि ओम ददासु 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरि मौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत जनाबाई महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय जय बजरंगबली की जय हो. Ada sampai lihat